नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला लोकसभेचा गड अखेर भाजपाने राखला। अनुप धोत्रे 40,626 मतांनी विजयी। लोकसभा निकालाचे अचूक विश्लेषण, लोकसभा महासंग्राम आरआरसी लाईव्हला लाखोंची पसंती। अमरावती लोकसभेत नवनीत राणांचा दारुण पराभव, काँग्रेसचे बळवंत वानखेडे नवे खासदार। बुलढाणा लोकसभेत तब्बल चौथ्यांदा प्रतापराव जाधव विजयी, शिंदे सेनेने राखला गड। यवतमाळमधून उद्धव ठाकरे शिवसेनेचा विजय, अखेर पार्सल उमेदवाराला पाठवले परत। आता सविस्तर बातम्या। अकोल्याचे 4 वेळा खासदार राहिलेले विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून विजय प्राप्त करत भाजपा महायुतीचे सर्वात तरुण उमेदवार म्हणून अकोला लोकसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम केले आहे। अनुप धोत्रे यांच्या विजयाचा मोठा जल्लोष भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे। अकोला लोकसभा निवडणुकीत 29व्या फेरीअंती भाजपाचे अनुप संजय धोत्रे 4,57,030 मते मिळाली, तर काँग्रेसच्या अभय पाटील यांना 4,16,404 मते मिळाली। अकोला लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे अनुप संजय धोत्रे 40,626 मतांनी विजयी घोषित करण्यात आले। यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते विजयी उमेदवार अनुप धोत्रे यांना प्रमाणपत्र देण्यात आले। अकोला लोकसभा मतदारसंघातून 5व्यांदा भाजपा महायुती घटक पक्षाला विजय प्राप्त करता येईल का, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते। अगोदर अनुप धोत्रे हे पराभवाच्या छायेत असल्याचे बोलले जात होते, तर शेवटच्या 8-10 दिवसांमध्ये अनुप धोत्रे आघाडीवर राहतील अशा चर्चा जिल्ह्यामध्ये रंगत होत्या। अकोला लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणूक निकालामध्ये सुरुवातीला काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर होते, त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। मात्र 15व्या फेरीनंतर अनुप धोत्रे यांनी निवडणूक निकालात घेतलेली आघाडी 28 फेऱ्यांपर्यंत कायम ठेवली व राज्यातील सर्वात तरुण खासदार म्हणून अनुप धोत्रे यांनी 40,000पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन 5व्यांदा अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात ठेवलाय। त्यामुळे भाजपा महायुती कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जोरदार घोषणा दिल्या। तिरंगी लढतीत नेहमीच भाजपाचा विजय झालेला आहे, ते चित्र 2024च्या निवडणुकीत पाहायला मिळाले। यावेळी काँग्रेसने चांगली टक्कर दिली अशी चर्चा रंगली होती, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे 3ऱ्या क्रमांकावर राहिले। विजयासाठी अनुप धोत्रे यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारांचे व सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले। आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडून आलेलो आहे। एक मोठं मताधिक्य अपेक्षित होतं, परंतु मतदार जो आशीर्वाद देतील तो स्वीकारून शेतकऱ्यांचे विषय असतील, लोकांचे विषय असतील, यासाठी सदैव सेवेत राहील एवढेच आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो। आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले, आपले सगळ्यांचे आभार मानतो। विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचे थेट प्रक्षेपण आरआरसी चॅनल, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम व सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले, ज्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून राज्यभरात निवडणूक निकालाचे वेगवान अपडेट पाहण्यासाठी नागरिकांनी आरआरसीला पसंती दिली। देश, राज्य तसेच विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघांचे निकालाचे अचूक व वेगवान निकालाचे थेट प्रक्षेपण आरआरसी न्यूजवर सकाळी 7 वाजल्यापासून आरआरसीच्या वृत्तवाहिनी तसेच मोबाईल, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून नागरिकांना लाईव्ह पाहता आले। विदर्भातील प्रमुख 10 तसेच राज्यभरातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची अचूक माहिती आरआरसी नेटवर्कच्या सर्व संपादक व प्रतिनिधींनी आरआरसी नेटवर्कच्या मुख्य स्टुडिओमधून आरआरसीचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले। या लोकसभा महासंग्राम कार्यक्रमात आरआरसीचे ज्येष्ठ संपादक सचिन देशपांडे, विवेक राऊत, विजय चौहान, विशाल बोरे, अतिथी योगेश भरपट, पंडित सुदर्शन शर्मा, अँकर मानसी मैंद, वैशाली चौखंडे, पल्लवी डोंगरे आदींनी क्षणोक्षणी माहिती दिली।
तर आरआरसीचे प्रतिनिधी सुरेश राठोड, अकबर खान पठाण, पवन इंगळे, मुकेश ढोके, राम तिवारी आदींनी एमआयडीसीच्या मतमोजणी केंद्रावर उपस्थित राहून थेट प्रक्षेपण यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले। तर आरआरसी तंत्रज्ञ मनीष देशमुख आणि दीपक यादव यांनी उत्कृष्ट कार्य करीत संपूर्ण कार्यक्रम हा लाखो दर्शकांपर्यंत पोहोचवला। राज्य व देशभरातील नागरिकांनी आरआरसी लाईव्हचे प्रक्षेपण पाहत थेट प्रक्षेपणाबद्दल आभार आणि कौतुक केले। अमरावती लोकसभा मतदारसंघात एक्झिट पोलमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता। मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला असल्याने राज्यभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे। 2019च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून येणाऱ्या नवनीत राणा यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून आपली उमेदवारी निश्चित केली होती। त्यामुळे भाजपच्या सच्चा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती। तर दुसरीकडे प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनीही दिनेश बुब यांना पाठिंबा दिला होता। भाजपाच्या नवनीत राणा व काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यामध्ये थेट लढत झाली। बळवंत वानखेडे यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवत अमरावती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे। संपूर्ण राज्याचा लक्ष लागलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणा यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला। त्यामुळे अमरावती शहरात आज सगळीकडे लोकसभा निवडणुकीची चर्चा पाहायला मिळाली। तर जिल्हा परिषद सदस्य ते खासदार असा प्रवास आता बळवंत वानखेडे यांचा पाहायला मिळणार आहे। बुलढाणा लोकसभेमध्ये यापूर्वी हॅट्रिक केलेले शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी विजयाचा चौकार मारला असून खासदारकी कायम ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत। लोकसभा मतदारसंघात विरोध असतानाही मिळवलेल्या या विजयामुळे महायुतीचे मनोबल वाढले आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिंदे गटाचे 3 वेळा खासदार राहिलेले प्रतापराव जाधव यांनी 4 विजय मिळवून आपले खासदारपद राखले आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली। निवडणूक निकालामध्ये शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रतापराव जाधव सुरुवातीपासूनच पुढे होते, तर उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष रविकांत तुपकर यांच्यात बरोबरी होती। मात्र नंतर अपक्ष रविकांत तुपकर मागे पडले होते। नंतर नरेंद्र खेडेकर आणि प्रतापराव जाधव या कधी काळीच्या शिवसैनिकांमधील लढत शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली। त्यात शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांनी चौथ्यांदा आपले खासदारपद कायम राखले। महायुती पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या मेहनतीचा हा विजय असल्याचे प्रतिपादन माध्यमांशी बोलताना खासदार प्रतापराव जाधव यांनी केले। ये बात सही है कि पिछले बारी से मैं ज़्यादा वोटों से मार्जिन से चुन के आया था। ये बारी से मार्जिन कम दिख रहा है। इसका कारण है कि हमारे जो विरोधी उम्मीदवार थे उन्होंने किसानों के बारे में भावनात्मक विषय उठा के कुछ भाषण दिए और लोगों को भावनात्मक किया, और ये पूरे हमारे देश की और लोकसभा के चुनाव होते हुए भी उन्होंने स्थानिक मुद्दों को ज़्यादा उछाल दिया। इसी वजह से कुछ लोगों में गलतफहमी तैयार हो गई और कुछ वोट हमारे विरोध में गए। लेकिन वो लोगों को भी अगले 5 साल में साथ लेकर वो लोगों के साथ भी अच्छे संबंध बना के अच्छे किसानों के लिए, कामगारों के लिए, व्यापारियों के लिए, सभी और तरुण युवाओं के लिए, महिलाओं के लिए, सभी के लिए, बचत गटों के लिए, सभी के लिए अच्छा काम करने की हम कोशिश करेंगे। कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनी आघाडी मिळवत विजय संपादित केला असून शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी यांना तिकीट नाकारल्यामुळे परिवर्तनाची लाट दिसली आहे। अपेक्षेप्रमाणे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे संजय देशमुख आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार 1 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आले आहेत। येथील 2019 मध्ये निवडून आलेल्या खासदार भावना गवळी यांना शिवसेनेने तिकीट नाकारले। त्याचा फायदा संजय देशमुख यांनाही झाला। 4 वेळा खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापून हिंगोलीच्या जयश्री पाटील यांना तिकीट देणे शिवसेनेच्या शिंदे गटाला महागात पडले। राजश्री पाटील ह्या पार्सल उमेदवार असल्याच्या चर्चा मतदारसंघात रंगल्या होत्या। याचा फायदा महाविकास आघाडीच्या संजय देशमुख यांना झाला। भावना गवळी यांना तिकीट मिळाले असते तर स्पर्धा अधिक रंजक झाली असती। मात्र भावना गवळी यांचे तिकीट कापून शिंदे गटाने मोठी चूक केली। त्याचे परिणाम, त्याचा फटका त्यांना सहन करावा लागला। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय देशमुख यांनी वाशिम आणि यवतमाळ लोकसभा मतदारसंघात प्रचारात मोठी आघाडी घेतली होती। त्यांच्या विजयाची घोषणा होताच त्यांच्या दिग्रसच्या त्यांच्या घराबाहेरही त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला।
अशोक फुलझेले, भीमशक्ती शिवशक्तीचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये संजय भाऊ देशमुख यांनी जे परिश्रम घेतले आणि त्यांना महाविकास आघाडीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तिकीट देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सर्वांनी मेहनत घेऊन सर्व आघाडीचे जे लोक होते, सगळ्या आघाडीचे जे नेते होते, त्यांनी मेहनत घेऊन संजय भाऊ देशमुख यांना प्रचंड बहुमताची आघाडी या ठिकाणी आजच्या दिवशी देण्यात आलेली आहे। आपल्या या मतदारसंघामध्ये यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये संजयभाऊ राठोड, संजयभाऊ देशमुख यांनी सातत्यानं 2 वर्षापासून जे अथक परिश्रम घेतले आणि रक्ताचं पाणी केलं, त्याचं निश्चितच चीज होईल अशी मी आशा व्यक्त करतो। शेती मशागतीची कामे आता अंतिम टप्प्यात असून गावोगावी वखरणी, नांगरणी यासह विविध शेती उपयोगी कामे केल्या जात आहेत। पुढील महिन्यात खरीपाची पेरणी करण्याकरिता बळीराजा सज्ज झालेला आहे। शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। मृग नक्षत्र सुरू होण्यास आता अवघे 3 दिवस उरले असून सोमवारी दुपारपासूनच वातावरणात बदल झाला असून मृग नक्षत्राच्या प्रारंभीच पावसाचे शुभ संकेत मिळत असल्याने शेतकऱ्यांची खरेदीसाठी गर्दी होत आहे। खते आणि बियाणे पेरणीसाठी शेतकरी मशागतीची कामेही शेवटच्या टप्प्यात सुरू आहेत। खरीप आणि रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले असतानाही शेतकऱ्यांनी पुन्हा हिंमत दाखवली असून काही शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेततळे तयार करत आहेत। बैलजोडी घेऊन शेततळे तयार करत आहेत। आता फक्त वाट आहे ती पावसाची। आता चांगला पाऊस झाल्यावरच पेरणीचे संकेत शेतकऱ्यांनी दिले आहेत। आमच्या शेतीचे पूर्ण कामं झालेले आहेत, फक्त पावसाची वाट पाहत आहोत। मान्सून आल्याबरोबर आम्ही पेरणीची तयारी करून राहिलो। महावितरणच्या विद्युत वाहिनीतून जाणाऱ्या तारांमध्ये होणाऱ्या घर्षणाने अनेकदा आगीच्या घटना होत असल्याने शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे। अकोट तहसील अंतर्गत येणाऱ्या आडगाव येथील आडगाव रहिवासी यांच्या शेतातून जाणाऱ्या वीज लाईनच्या तारांमधील घर्षणामुळे संत्रा व बांबूची झाडे जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली। शेतकऱ्यांच्या शेतात लावलेली झाडे, विहीर व स्प्रिंकलर संच पूर्णपणे जळून खाक झाले। संकुलातील इतर बोअरवेलमधून पाणी आणून आग विझविली। या घटनेत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी संकुलातील नागरिक करीत आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला लोकसभेचा गड अखेर भाजपाने राखला। अनुप धोत्रे 40,626 मतांनी विजयी। लोकसभा निकालाचे अचूक विश्लेषण, लोकसभा महासंग्राम RRC लाईव्हला लाखोंची पसंती। अमरावती लोकसभेत नवनीत राणांचा दारुण पराभव, काँग्रेसचे बळवंत वानखेडे नवे खासदार। बुलढाणा लोकसभेत तब्बल 4थ्यांदा प्रतापराव जाधव विजयी, शिंदे सेनेने राखला गड। यवतमाळमधून उद्धव ठाकरे शिवसेनेचा विजय, अखेर पार्सल उमेदवाराला पाठवले परत। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। YouTube चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।